हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज। आजी संसार सुफल झाला गे माय, आजी संसार सुफल झाला गे माय, देखिले पाय विठोबाचे। तो मज भावा वेळोवेळा भावा पांडुरंग। बाप रखुमा देवी वरू न विसंबे सर्वथा, निवृत्तीने तत्वता सांगितले। तो मज भावा वेळोवेळा भावा पांडुरंग। आजी संसार सुफल झाला गे माय, देखिले पाय विठोबाचे। तो मज भावा वेळोवेळा भावा पांडुरंग। ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे। 1000 ते 1100 इतकीच ज्ञानोबरायांच्या अभंगाची संख्या आहे। त्याच्यामध्ये नाम महात्म्य सांगणारे, अद्वैत तत्वज्ञान सांगणारे, गुरु महात्म्य सांगणारे, पंढरीचं वर्णन करणारे, पांडुरंगाच्या सगुण रूपाचं गुणगान करणारे, गोपी भावावर आरूढ होऊन गोपींच्या मुखातनं भक्तिप्रेम काय आहे, त्याची अनुभूती काय आहे हे सांगणारे, विरहिणी या स्वरूपाचे असे काही अभंग आहेत। त्यातला प्रस्तुत अभंग जो आहे, त्या अभंगाची भूमिका ही ज्ञानेश्वर महाराजांनी गोपी भावावर आढूळ असलेल्या आणि अवस्थेतनं केलेली आहे। आजी संसार सुफल झाला गे माय, असं 3 चरणाचाच हा फक्त अभंग आहे।
महाराष्ट्रामध्ये संतांची मांदियाळी होऊन गेली. खूप संत होऊन गेले, पुढेही होतील. आत्ताही आपल्याला ज्ञात नसतील, पण असणार हे निश्चित. मात्र समाज जो आता संतांची पारख नसल्यामुळं कुणाच्याही मागं धावतो, ही फार गैर आणि समाजाचं अकल्याण करणारी अशी गोष्ट आहे. ज्ञानेश्वर महाराज जे आहेत, त्यांच्या चरणी त्यांच्या मागणं होऊन गेलेल्या सगळ्या संतांनी आपला माथा त्यांच्या चरणकमलावर आणि टेकवलेला आहे. त्याची अनेक कारणं जी आहेत, त्यातलं एक कारण आहे त्यांचं विभूतिमत्व, त्यांचं साधुत्व. हिरा असतो खाणीतनं निघालेला, जोपर्यंत त्याला सुरतेच्या आणि हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या कारखान्यात पैलू पाडले जात नाही, तोपर्यंत त्याची किंमत ही तशी सामान्यच असते. पण ज्यावेळी त्याला पैलू पाडले जातात, जितके पैलू जास्त तितकी त्या हिऱ्याची किंमत जास्त. ज्ञानेश्वर महाराजांच्या सारख्या हिऱ्याला किती पैलू आहेत, त्यांच्याच भाषेत त्यांनी किंचित प्रश्न विचारला आहे. ज्ञाने भक्ती कर्मे संभवे ऐसे के जोडे. म्हणजे आत्मज्ञानी आहेत तर भक्तीचा लवलेश नसतो, कर्मयोगी आहेत तर ज्ञानाचा पत्ता नसतो, भक्त आहेत पण कर्म आणखीन योग्यता नाही असं नाही, पण कर्म करत नाही, कर्म करत नाही. ज्ञानेश्वर महाराज काय नाहीत, ते कर्मयोगी आहेत. त्यांच्या जीवनातला एक प्रसंग लक्षात घेऊया. शुद्धीपत्राचा प्रश्न ज्यावेळी ऐरणीवर आला, निवृत्तीदास म्हणले, आपल्याला काय गरज आहे शुद्धीपत्राची? आत्ता आपल्याला कोणता वर्ण नाही, कोणता आश्रम नाही, त्यामुळे कोणत्याही वर्णाश्रमाच्या कर्माची आपल्याला वैदिकता नाही. कोणता तरी वर्ण आश्रम ठरवून घ्या आणि त्याच्या बंधनात सापडा. कोणी सांगितलंय? म्हणून सांगितलं, दादा हे सगळं खरं, पण तरीसुद्धा लोकसंग्रमेवार्थम विशेष आचरावे लागे संती. का मार्गी अंधा सरिसा पुढे देखणाही चाले तैसा, अज्ञाना प्रटावा धर्म तैसा आचरोनी. आपण जर पैठणला गेलो नाही, आपणच जर धर्मचार्य धर्मपीठ यांची बूज राखली नाही, मागणं येणारा समाज धर्मपीठांना धर्माचार्यांना मूल्य देणार नाही. आपण गेलो पाहिजे कर्मयोगे. तुका म्हणे, नाव जनासाठी उदकी ठाव, त्यासाठी गेलो. योगी किती आहेत? तर कुंडलिनी शक्ती जागृत करून झाल्यानंतर आपल्या पाठीचा उपयोग त्यांनी
ॲज अ हॉट प्लेट असा करू दिला आणि मुक्ताबाईंनी मांडे भाजले ना. चालविली जड भिंती, रेड्यामुखी वेद बोलविला. योगीराज आहे, ज्ञानराज माझी योग्याची माऊली. आणि ज्ञान त्यांच्या शब्दात त्यांचं वर्णन करायचं तर तो देव आणि ज्ञानभक्त. ज्ञानाने देव म्हणून ज्यांची उपासना करावी असे ज्ञानाचेही देव ते ज्ञानदेव असे आहे. ज्ञानी आहेत, निष्काम कर्मयोगी आहेत, योगीराज आहेत, कवी पोषक आहेत, तत्ववेत्ते आहेत, तत्वदर्शी आहेत, तत्वचिकित्सक आहेत, तत्वानुभवी आहेत, मोठे तत्वज्ञ आहेत. पण ह्या सगळ्या पैलूवर मस्तकावर किरीट विराजमान व्हावा तसा आणि एक मोठा पैलू आहे, ते महावैष्णव आहेत. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, स्नान दान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले. थोर वैष्णव आहे. आणि वैष्णवांची व्याख्याच अशी आहे, वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. वैष्णव जन तो तेणे कैये हे सामान्य लक्षण झालं. मग पुढाऱ्यानं सुद्धा वैष्णव म्हणायला पाहिजे. निवडणुकीच्या आधी ते आपल्या मतदारांना पोटाशी धरतात. वैष्णव नव्हे, लवाड आहेत. वैष्णवाची व्याख्या की प्रेमाचा विषय, भक्तिप्रेमाचा विषय, भक्तिभावाचा विषय फक्त एकच आहे. आणि तो कोण आहे? तो भगवंत. ज्ञानोबाला शपथपूर्वक सांगतायत, तुझे आण वाहिनगा देवराया, बहु आवडसी जीवापासून. तेव्हा तुझी शपथ घेऊन सांगतो की आमच्या जीवापेक्षा सुद्धा तू आमचा आवडता आहेस. जीवी जिया जीवा, प्रेमभावाच्या भावा, तुझं वाचोनी केशवा, आणून आवडे तुझ्याशिवाय आम्हाला काही आवडत नाही. आपली स्थिती अगदी उलट आहे. आपण ना घरके ना घाटके. आपल्याला थोडा थोडा प्रपंच आवडतो आणि थोडा थोडा प्रपंचात उपयोगी यावा म्हणून देव आवडतो. म्हणजे देव आवडण्याचं कारणसुद्धा भक्तिप्रेम नाही आहे, प्रपंच कसा छान होईल याचा साह्यभूत म्हणून आपल्याला देव आवडतो. असं नाही, देवाची चाडे आळवावे देव असे आहे. या अभंगातनं ते आपल्या अनुभवाची, आपल्या कृतकृत्यतेची, आपल्या पुरुषार्थाची ते काही झाकून न ठेवता मन मोकळेपणे आणखीन कबुली देत आहेत. आपल्या अनुभूती सांगतायत. कुणाला सांगतायत? झाला गे माय. नामदेवांनी एकंदरच माऊलींच्या वाङ्मयाचं छान समीक्षण केलं. 56 भाषेचा केलासे गौरव. आपली मराठी भाषा जी आहे त्या मराठी भाषेमध्ये 56 प्रकारच्या बोलीभाषा आहेत. गंमत म्हणून सांगतो, पुण्यातलं मराठी फार छान आहे म्हणतात. तर त्याच्यावर बरेच टीकाही होतात. बस सोडून घ्या. पण पुण्यात सुद्धा एक बोलीभाषा नाही. सदाशिव पेठेतल्या लोकांची मराठी वेगळी.
कोल्हापुरात जसं रुईकॉलनीत राहणाऱ्या लोकांची भाषा वेगळी आणि मंगळवार पेठेत राहणाऱ्या लोकांची भाषा वेगळी, तसं डेक्कन जिमखाना प्रभात रोड इकडं राहणाऱ्या लोकांची मराठी वेगळी, नानापेठ भवानीपेठ वेगळी, शुक्रवारात राहणाऱ्या लोकांची भाषा वेगळी, बोलीभाषा. असं सगळ्या बोलीभाषांना माऊलीने आपल्या वाङ्मयात स्थान दिले. झाला गे माय, हा जो माय शब्द आहे ना, हा खानदेश वराडातला आहे, विशेषतः वराडापेक्षा खानदेशातला आहे. माय फार गोड बोलतो. खानदेशातली माणसं जितकी गोड बोलतात इतकी महाराष्ट्रातली माणसं गोड बोलत नाहीत. खानदेश अति गोड, अति भावपूर्ण, अति भावपूर्ण. माय, इथं माय हा शब्द त्यांनी उच्चारला आहे लक्षणेने. कुणासाठी? त्यांची बुद्धिरूप सखी जी आहे त्या बुद्धिरूप सखीला ते आपला आणि अनुभव सांगतायत. कुणाला तरी सांगत नाही आहे, कुणाला तरी सांगत नाही. आणि ती बुद्धी कशी आहे? निश्चयात्मका बुद्धी आहे, कुशाग्र बुद्धी आहे, तैल बुद्धी आहे. बुद्धीचं रूपांतर पर्यवसान ऋतंभर प्रज्ञेत झालेलं आहे. अशी ती बुद्धीची सुपरलेटिव्ह डिग्री ऋतंभर प्रज्ञा, अशी जी बुद्धिरूप सखी आहे. आणि सखी त्याला म्हणता येतं, सखा त्याला म्हणता येतं की आईबापांना सुद्धा सांगत नाहीत. आईबापांना कुठं सांगतायत सगळे? पत्नीला सुद्धा सांगतात का नाही कुणास ठाऊक. आणि पत्नी तरी पतीला सांगतात का नाही हे गुलदस्तातच. अशी जी गोष्ट, इति गुह्यतमं शास्त्रम गुह्यात गुह्यतरम मया. पण सखी अगर सखा ज्याच्याजवळ मात्र बोलतात, मोकळ्या मनाने बोलतात. ज्ञानोबाराही बुद्धिरूप सखीजवळ अगदी मोकळेपणे सांगतायत, आजी संसार सुफल झाला गे माय. हे माय संबोधन आहे. बाई ग, आज संसार सुफल झाला. सफल नाही शब्द, सुफल आहे. आंबाई फळ आहे, लिंबोणी हे आंबा वेगळा, लिंबोणी वेगळी, लिंबू वेगळं, संत्र वेगळं, मोसंबी वेगळं. सुफल झाला. फार नाही आपल्याला जास्त वेदांतात जायचं, कारण आपल्याला या अभंगातनं भक्तिप्रेमाचं महात्म्य सांगितलं आहे त्यांनी. 15व्या अध्यायामध्ये न रूपमस्तेह या श्लोकावरचं माऊलीचं व्याख्यान पहा. या फळना चुंबिता फुलना तुरंबिता असला हा जो काही अश्वत्थ वृक्ष आहे, त्याला फळ नाही, त्याला फूल नाही. इथं म्हणतायत आजी संसार सुफल झाला गे माय. मग शास्त्रकारांनी या संसाराला फळ आणि फूलच नाही, म्हणजे कळीच नाही. आणि इथं तर कळी काय, फूल काय, सुफलता सांगतात. ज्ञानोबांना अभिप्रेत असणारा संसार काय याचा विचार करायला पाहिजे. शब्दकोशामध्ये संसार या शब्दाच्या अनेक व्याख्या आहेत. त्या संत महात्म्यांनी संसार हा शब्द नरदेह या अर्थाने वापरला आहे.
एक एक परिभाषा असते. कोर्टातली परिभाषा वेगळी. तुम्ही वृत्तपत्रात छापून येणाऱ्या जर नोटिसा वाचल्यात ना वकिलांच्या, ती एक वेगळी परिभाषा असती. आमच्या आशिलांनी सांगितल्या माहितीवर हुकूम, दक्षिणे सामुक, पश्चिमे सामुक, उत्तरे सामुक, पूर्वे सामुक, अशा चतुस्सीमानयुक्त वगैरे वगैरे असं ते सगळं प्रकरण असतं. परिभाषा. आपल्या भागवत संप्रदायातल्या संतांच्या परिभाषेमध्ये त्यांनी संसार शब्द नरदेहात आलेला जीव या अर्थाने वापरला आहे. बाकीच्यांनी आपण माऊलीच्याच अभंगाचा विचार करतोय. ज्ञानोबाराय संसार शब्द वापरतायत या अर्थाने. काय करा. ये साते आलिया ओळंगा शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल लया. सात म्हणजे बाजार. नरदेहरूपी बाजारात आलायत ना शारंगधर भगवान श्रीकृष्ण परमात्मा, तो खरेदी केलात तर बाजारात आल्याची सार्थकता. आणि नरदेहरूपी बाजारात येऊन कृष्ण सखा जोडला नाहीत, तुमच्या नरदेहरूपी बाजाराला येण्याचा काही नाही तरी संसार वाया जाईल. ते वाया जाईल, फुकट जाईल म्हणताय. संसारा आलिया उठा वेग करा. जन्माला आहेत ना, काय करा. नरदेह अर्थाने वापर. मग संसार सुफल झाला म्हणजे नरदेहाचं सार्थक झालं, कृतार्थता झाली, इति कर्तव्यता झाली. समर्थ म्हणतात किती जन्मले आणि मेले, आले काय गेले काय. गोष्ट सांगू का. आला तसा गेला गोष्टीचं नाव. एक चोर होता. त्याने एकदा एकाच्या तबेल्यातला पंचकल्याणी श्यामकर्ण अबलख असा उत्तम जातिवंत पैदाशीचा घोडा चोरला. आता हा घोडा घेऊन काय करणार. विकायचा जनावरांच्या बाजारात. आला घोडा घेऊन. गिऱ्हाईक येत होती, बघत होती. एकाने विचारलं घोड्याची किंमत काय. तो म्हणला आपल्याला घ्यायचं आहे ना, तुम्हीच सांगा. याला कुठे घोड्याची किंमत नाही. तो म्हणला ज्या अर्थी हा घोड्याची किंमत सांगत नाही त्या अर्थी याचा हापापाचा माल, चोरीचा मामला. हळूहळू तो चित्रपटातलं गाणं आहे नाही कधी. तो म्हणला 500 रुपये. तो म्हणला ठीक आहे. तो म्हणलं 500 रुपयात असा घोडा विकायला चालेल त्या अर्थी निश्चित हा चोरीचाच मामला. 500 तरी का द्या, यांनी चोरूनच आणलीत. तो म्हणला बाबा 500 रुपये कबूल, तुला कबूल, पण 500 रुपये तुला द्यायचे आणि उद्या घोडं पळलं नाही चांगलं, तुला कुठं शोधायचा. आठवडा बाजार जनावर तुला कुठं शोधायचं. मग घोडं म्हणलं कसं पळतंय ते पाहतो आणि चांगलं पळत असेल तर 500 रुपये देऊन घेऊन जातो. तो म्हणलं काही हरकत नाही. पण म्हणलं परत. तो म्हणला माझ्याच पायातले पायताण आहे ना ते इथं काढून ठेवतो. घोडं घेऊन जातो. त्यांनी जी टांग मारली घोड्यावर, ह्यालाही टांग मारली. तो आलाच नाही. बाजार उलगडेपर्यंत हा बसला. शेवटी त्या वाणा घेऊन घरी आला. बाकीचे जे व्यापारी होते ना सहप्रवासी, त्यांनी विचारलं काय आणलं होतं, काय विकलं. आता काय सांगणार, नफा काय तोटा काय, मार्केट कसं काय.
तो म्हणला आला तसा गेला. आला होता तसा गेला. तसं समर्थ म्हणतात येतात, काही काळ जगतात, मरतात. खाना पिना मजा करना, एक दिन मर जाना. काही जण ध्येयपूर्तीसाठी झगडतात, पण त्यांचं ध्येय हे या व्यावहारिक प्रापंचिक सत्तेतलंच असतं. आणि काहींचं ध्येय असतं, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. ध्येय ध्येय. तसं नरदेहात आल्याचं ध्येय काय आहे? त्याला संसार सुफल झाला, त्याचं सुफलता कशात आहे? देखी येले पाय विठोबाचे, साधे शब्द आहेत. त्याचा साधा शब्दार्थ असा आहे, विठ्ठलाचे चरण कमल पाहिले आणि त्यामुळं आज माझा संसार सुफल झाला. मग आपण फळातला आणि सजातीय भेद सांगितलं. लिंबोणी फळ, आंबा ही फळ. ढिगभर लिंबोण्या मिळाल्या. आता लिंबोणीचं खत पेंड चांगली आहे पिकाला म्हणून उपयोग, माणसाला उपयोग नाही त्याचा काही. आंबा म्हणजे फळांचा राजा जसा आंबा, पक्षातला राजा गरुड, फुलातला राजा गुलाबाचं फूल. पत्त्यातला राजा हुकुमाची दुर्री मारू शकते पत्त्यातल्या राजाला, असं त्याचं राज्य. तसं नरदेहाची जी साध्य आहे त्याच्यामध्ये साध्यातला राजा जर कोणी असेल तर ब्रह्मात्मैक्य ज्ञान झाल्यानंतर ज्ञानोत्तर असणारी जी काही प्रेमलक्षणा भक्ती आहे, मुक्तीवरील भक्ती जाण, तुका म्हणे नारायण. चौपुरुषार्था श्री भक्ती जैसी, अशी जी ब्रह्मात्मैक्य ज्ञानाच्या अनुभवाच्या पायावर आधारित जी भक्ती प्रेमाची अतिशय सुंदर, मनोहर, अत्यंत सुखकारक इमारत जी आहे, त्या भक्तिप्रेमाच्या मंदिरात भक्तिप्रेम अनुभवत राहणं, याच्यासारखा तुका म्हणे आता लाभ नाही या परता. यम लब्धा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितः न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. याच्यासारखा लाभ नाही. ऐसा लाभ बांधा गाठी. तुकोबाराय सांगतायत, नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी. कसा तो? त्याचं स्वरूप काय त्या लाभाचं? विठ्ठल पायी पडे मिठी. भगवंताच्या पायाशी आपली घट्ट मिठी पडणं, याच्या परता दुसरा लाभ नाही. माऊली वेगळ्या शब्दात सांगतात, देखिले पाय विठोबाचे. पांडुरंगाचे चरणकमल पाहिले आणि त्यामुळं आज संसाराची काय झाली? नुसती सफलता नाही, सुफलता झाली. जसं आंब्यापेक्षा श्रेष्ठ फल नाही, तसं दार्शनशास्त्राच्या अनुसार, भक्तिशास्त्राला अनुसार नसताना भक्तिप्रेम गोड लेईले गे माये, याच्या परता मोठा लाभ नाही, धन्यता नाही, कृतार्थता नाही, परिपूर्णता नाही. का? विठोबाचे पाय पाहिल्यानंतर का कृतार्थता?
विठ्ठल हे जे त्याचं नाम आहे, त्याचा जर विग्रह केला तर अर्थ असा हाती येतो, विद म्हणजे जाणणे, विद म्हणजे अनुभवणे, आणि त्याला ल हा प्रत्यय लागला. त्या विदचं प्राकृतामध्ये मराठीमध्ये वीट असा शब्द झाला. आणि विटेवर उभं असणारं ते जे काही आहे ते काय आहे? आचार्य काय म्हणतात? परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. लिंग याचा अर्थ आहे खूण, चिन्ह. परब्रह्माला काही खूण नाही, काही चिन्ह नाही, काही लिंग नाही, काही रंग नाही, काही रूप नाही, काही आकार नाही, काही वजन नाही, काहीच नाही त्याला. म्हणजे काही नाही तर काही नाहीच म्हणा ना. काही नाही असून जे आहे ते परब्रह्म. ज्याला काही नाही पण काही नसून जे असणे पण आहे. संस्कृतमधला असं धातू विचारात घ्या. हां, त्याला समानार्थी धातू आहे इंग्रजीतला टू बी. प्राचार्य गुरुवर्य हरिभक्तपरायण मामा असं म्हणायचे, टू नो या क्रियापदाला परमार्थात फार महत्त्व नाही. टू डू याला तर जवळजवळ काही नाही. टू बी असणं, की ज्या असण्याला देशाची, कालाची, वस्तूची परिच्छिन्नताच नाही, असं अपरिच्छिन्न असणं जे आहे ते परब्रह्म. का? जे कार्य ना कारण, जया दुजेना एकपण, असं ते परब्रह्म आहे. आणि ते परब्रह्म अत्यंत कृपावंत होऊन, कुणासाठी कृपा? भक्तावसाची कृपा होऊन पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. असं ते परब्रह्म विटेवर आलं. मग पांडुरंग पाहिला म्हणजे कोण पाहिलं? ब्रह्म पाहिलं. ज्याला आकार नाही, रूप नाही, रंग नाही ते पाहिलं. म्हणजे हे पाहणंही काही वेगळ्या स्तरातलं आहे. चर्मचक्षुच्या द्वारा पाहणं नाही. तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारून. या पाण्यामध्ये दृश्य आणि द्रष्टा असा भेद नाही. मग दृश्य द्रष्टा विरहित जे दर्शन आहे ते दर्शनीचा विपरीत आहे. म्हणजे कसं आहे? डोळा निजबुबळ देखणे. काय ज्ञानोबा सांगते? आपला डोळा, त्याच्या माध्यमातून आपण सगळं जडदृश्य सृष्टी पाहतो. आणि जिव्हे आपली चवी चाखणे. कडू आहे, गोड आहे, तिखट आहे, आंबट आहे, तुरट आहे, खारट आहे, हे सगळी चव जी आहे जिव्हा चाखते. जिव्हेला काही चव आहे का नाही? तुम्हाला काय वाटतं? जिव्हेला चव आहे का? आहे. जिभेला मुळात चव आहे म्हणून ती चव चाखू शकते. श्रीमंताला खरं कोण ओळखतो? दरिद्री नाही श्रीमंताला ओळखत. श्रीमंत जो आहे तो श्रीमंताला ओळखतो. ज्ञानी आहे तो, चोर आहे तो. त्यामुळे चोराची कधी चोरी होत नाही हो. हां, आणि सांगू का? अजून सुद्धा आहे. हा, एक नाभिक दुसऱ्या नाभिकाच्या सलूनमध्ये गेला तो त्याच्या दाढी कटिंगचे पैसे घेत नाही. तसं या
जिव्हे आपली चवी चाखणे, डोळा निज गुळ देखणे, तसं इथं दृश्यापेक्षा द्रष्टा वेगळा नाही, द्रष्ट्यापेक्षा दृश्य वेगळं नाही. दृश्य आणि द्रष्टा भिन्न नसून जे दृश्य आहे तोच द्रष्टा आहे, जो द्रष्टा आहे तेच दृश्य आहे. अद्वैत तत्त्वज्ञान. असं परब्रह्म पाहिलं केव्हा पाहता येतं? वृत्ती ब्रह्माकार झाल्याशिवाय ब्रह्म आत्मत्वे करून पाहता येत नाही. पाहता पाणी दुरी सारून या, याचा अर्थ वृत्ती ब्रह्माकार होणं. मला फार फिजिक्सचा अभ्यास नाही, चुकलं तर दुरुस्त करा बा. आपण डोळ्यांनी पाहतो म्हणजे काय होतं? डोळ्यातनं निघालेली अंतःकरण वृत्ती, अंतःकरण वृत्तीबरोबर आत्मप्रकाश आणि सूर्याचा जड प्रकाश, या तिन्ही गोष्टी जी वस्तू पाहिली म्हणतो त्याला वेटाळतात आणि तिथनं पुन्हा त्या परत येतात, बुबळात शिरतात आणि इथं प्रक्रिया पूर्ण होते. सूक्ष्म मज्जातंतू मेंदूला सांगतात की मी पाहिलं. बरोबर गुड्डी? तसं ब्रह्माकार वृत्ती झाल्याशिवाय परब्रह्म पाहता येत नाही. मग पाहणारी वृत्ती ही ब्रह्म आणि ज्याला पाहायचं तेही, म्हणजे ब्रह्मानी ब्रह्माला पाहणं, जिवेनी जिवेची चव चाखणं, डोळ्यांनी निजगुळ पाहणं, तसं त्याला पाहिलं. देखिले चरण आजी संसार सुफल झाला गे माय, देखिले पाय विठोबाचे. म्हणजे पाहिलं की आता काय पाहिलं नाही, दुसऱ्या चरणात चला. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. ज्याला पाहिला, ज्याला अनुभवला, आता काय पाहायचंय असं नाही. यंदाच मला बऱ्याच लोकांनी विचारलं, अण्णा आता कशाला धडपडता हो, बसा ना घरी, नाही काय पांडुरंग काय तत्वज्ञान सांगतात, घरी काय सर्वत्र तोच आहे ना. या बाता मारणं वेगळं आणि सर्वत्र तोच आहे हे अनुभवणं वेगळं. हे विश्वची माझे घर, वसुदैव कुटुंबकम, वासुदेव सर्वमिती, इदम विष्णुमयम जगत, मया ततमिदम सर्वम जगदव्यक्तमूर्तीना. गीता वाचणं वेगळं आणि त्यातला भावार्थ जो आहे तो जीवनात उतरणं वेगळं. सर्वत्र तो आहे हे कळलं तर पंढरीमध्ये तो नाही का? हां, पंढरी. त्याच्या पुढचं वाक्य आहे, पंढरीतला कळला तर सर्वत्र तोच आहे हे कळण्याची शक्यता. पंढरीतलाच कळत नसेल सर्वत्र तो आहे हे कळणार नाही. त्याला आधी सगुण कळलं पाहिजे. ज्याला सगुण कळत नाही, ज्याला सगुणाचं प्रेम नाही, ज्याला सगुणाची आवड नाही, ज्याच्या सगुणाच्या उपासनेमध्ये काही लक्षच नाही, त्यांनी निर्गुणाच्या बाता मारणं म्हणजे कोल्यानी द्राक्ष आंबट आहेत म्हणण्यापैकी आहे. निर्गुणी पावरे सगुणी वदता, नाथराय सांगतायत हरिपाठात त्यांच्या, ज्ञानाने सगुण ओस केले. समज सांगतात, सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सगुण उपासना करता 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 सगुण आहे तोच निर्गुण आहे, निर्गुण आहे तेच सगुण आहे. निर्गुणावनी सगुण न्यून, तो म्हणे तो केवळ मूर्ख जाण म्हणले. सगुणाला जो कमी लेखत असेल त्याला मूर्खच म्हणायला पाहिजे. सगुण निर्गुण एक गोविंदुरे.
आकार निराकार एक, व्यक्त अव्यक्त एक, स्थूल सूक्ष्म एक, एक आहे. घुरत शिजले की विघुरले एक आहे. मी नेहमी हा प्रश्न विचारत असतो, आजही विचारतो. कढवलेल्या तुपाची बरणी आहे आणि थंडीच्या दिवसात कढवलेले तूप 4 दिवसांनी, 2 दिवसात, एकाच दिवसात, कणीदार रवा घट्ट तूप आहे. दोन्ही बरण्या डोळ्यासमोर आहेत. डोळ्याला सुख देणारी कोणची बरणी आहे? कणीदार तूप जे आहे ना, ते डोळ्याला जास्त. तसं इंद्रियांच्या स्तरावर जर विचार केला भगवंताला पाहण्याचा, तर निर्गुण डोळ्यांनी पाहता येणार नाही, सगुण डोळ्यांनी पाहता. सगुण साक्षात्कार हा सांगितलं आहे शास्त्रकारांनी. निर्गुण साक्षात्कार आहेच, तसा सगुणी साक्षात्कार आहे. सुंदरते ध्यान उभे विटेवरी, राजस सुकुमार वदनाचा पुतळा. कर्दळी गाभा असा जो आहे तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. रूप सावळे सुंदर, रूप पाहता अति डोळसू, सुंदर पाहता गोपवेशू. एक संप्रदाय असा आहे भक्ती शाखेतला, वल्लभ संप्रदाय, पुष्टी मार्गाचा. त्यांना कृष्णप्रिय आहे, अत्यंत प्रिय. पण गोकुळातला कृष्णच त्यांना प्रिय आहे. ते म्हणतात आम्हाला अक्रूरावर गेलेल्या कृष्णाची काही जरूर नाही. पुष्टी संप्रदाय आहे. लाला कन्हैया बाळकृष्ण सगुण डोळ्याच्या द्वारा पाहतोय. पाहिले त्यांनी. तोम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची, मी त्याला पाहिला. आणि असं सगुण त्याच्याविषयी विलक्षण प्रेम. म्हणून ते म्हणू शकतात तो मज व्हावा, तो मज व्हावा. काही गोष्टी एकदा पाहिल्या, दोनदा पाहिल्या, तीनदा पाहिल्या, आता काय पाहायचं? म्हणतो तुम्ही आत्ता उपस्थित आहात तर त्यांच्या लग्नाच्या काही कॅसेट असतील असं मी म्हणत नाही. त्या काळात इतकं त्याचं प्रस्थ नव्हतं. पण आताची युवा पिढी कुणाचंही लग्न असो, त्याची सीडी आहे का नाही, आणि कुणाच्या निमित्ताने त्यांना दाखवण्याच्या निमित्ताने पुन्हा ही दोघं पाहतात का नाही? कंटाळा येतो का हो त्यांना? नासक्या कुसक्या देहाची शिडी पाहण्याला जर कंटाळा येत नाही तर सुकुमार जैसा कर्दळी गाभा असा जो आहे, गुण लावण्याची खाणी जो आहे, लावण्य संपन्न जो आहे, पाहिल्या वेध लावी असा जो आहे, नयन मनोहर चित्त चोर, त्याला पाहायला कधी म्हणता येईल की आता बाद झालं, नको पाय. तो मज व्हावा, तो मज व्हावा, मला हवा, मला हवा. इथं मराठमोळा शब्द जो आहे व्हावा, शहरातले लोक आपण हवं म्हणतो, व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा. किती वेळोवेळा व्हावा पांडुरंग. वेळोवेळा एक अर्थ सातत्याने, पुन्हा पुन्हा. आणि शब्द तोडला तर वेळ असो अगर अवेळ असो, हां, घबाड असो अगर आणि यमघंटा असो, पौर्णिमा असो अगर अमावस्या असो, रात्र असो अगर दिवस असो, कोणताही देश असो, कोणताही काल असो, कोणची बाह्य परिस्थिती असो, वेळोवेळा व्हावा पाडणं. किती वेळोवेळा? ज्ञानोबा आहे
गोपी भावावर आरूढ होऊन बुद्धिरूप सखीला सांगतायत. त्या गोपी बसल्या होत्या आणि त्यातली एक गोपी म्हणाली बाकी जणींना, अगं हा ब्रह्मदेव जो आहे ना त्याला किती डोकी? म्हणजे 4. मग लहान मेंदू किती? 4. म्हणजे किमान पक्षी ब्रह्मदेवाची अक्कल किती? 4पट नाही का? पण ह्या ब्रह्मदेवाला बिलकुल डोकं नाही असं मला वाटतं. एक दुसऱ्या दोघीचं म्हटलं असं कसं म्हणजे ब्रह्मदेव आहे तो. रजोगुण संपन्न का असेल ना, पण विश्वाची निर्मिती त्याचं कार्य आहे ना. एक सांगा ना, किती आकार त्यांनी, किती साचे असतील एकासारखं एक आहे का? किती आकार, किती आकार, किती डोकं नाही. ती म्हणली बघा, पण ती का असं म्हणतेस तू? अगं तुम्हालाही पटेल. त्या ब्रह्मदेवाने तुमच्या आमच्या सगळ्यांच्या डोळ्यांना वरच्या पापण्या ज्या दिल्यात ना, काय गरज होती त्याची? कशाला दिली? म्हणून त्यांनी पापण्या दिल्या. तुझं काय बिघडलं त्यात? तुझं काय त्यात नुकसान झालं? ते म्हणजे तुम्हाला कसं कळत नाही? विचार कर. आपण नंदलाला पाहतो, सहजासहजी आपल्या लक्षातही येणार नाही की त्याला पाहण्यामध्ये मध्ये खंडितता आहे. काय हो, वरची पापणी खालच्या पापणीला लागताना आपल्याला त्याला पाहता येत नाही, पण ती त्रुटी इतकी कमी आहे म्हणजे सेकंदाचा 1/1000. त्यामुळे आपल्याला वाटते जे आपण पाहतोय नाही त्रुटी आहे. हे सांगतो मला थोडासा मिळता जुळता का होईना पण आहे दाखला. तुम्ही दूरदर्शनवर कोणत्याही 2 संघातली आणि चेंडू फळीची स्पर्धा पाहता. चेंडू टाकणारा जो चेंडू टाकतो तो त्यांनी टाकलेला चेंडू ह्याच्या पर्यंत येईपर्यंत फिल्ममधले किती तुकडे पुढं सरकतात. 50 फिल्मचे एवढे तुकडे ज्यावेळी रळातले सरकतात तेव्हा आपण दृश्य पाहतो. त्यांनी चेंडू टाकलेला, त्याने फटकारला. त्रुटी आहेत ना. इतक्या 50 तुकड्यांनी एक दृश्य 1 सेकंदभराचं आपण पाहू शकतो. तसं ही त्रुटी इतकी कमी आहे की आपल्याला वाटतं आपण अखंडत्वाने पाहतो, पण खंडितच आहे. आणि त्यामुळे आपण त्याच्या दर्शन सुखाला अंचवतो तेवढा क्षण का घेणं. म्हणून मी म्हणजे या ब्रह्मदेवाला काय जरुरी पडली होती? ते म्हणले बरोबर तुझं आम्हाला अगदी पटलं. म्हणजे त्या गोपींना कृष्ण दर्शनाची किती ओढ आहे, किती तळमळ आहे. भागवतकारांनी, भक्तिशास्त्रकारांनी त्यांना एक शब्द विशेषण वापरले, कृष्ण दर्शन लालसा. त्यांना लालसा आहे कशाची? कृष्ण दर्शनाची. कोणाला पैशाची लालसा, कुणाला सत्तेची, कुणाला कशाची, कुणाला कशाची. गोपींना लालसा आहे पाहावा, तो पाहावा. आणि नाही पाहता आला क्षणभर मग अनेक विशेषण वापरले, कृष्ण दर्शन विह्वला. त्या व्याकुळ होत आहे. माणूस जसा भुकेनी तानेनी व्याकुळ होतो तसं कृष्ण दर्शन घडलं नाही तर त्या व्याकुळ. मधुसूदन सरस्वती भक्तिरसायनामध्ये सांगतायत, उद्धव ज्यावेळी भगवंताच्या आदेशानुसार उद्धवा शांत वन कर जा त्या गोकुळवासी जनांचे गेला, मनात मांडे खात गेला. असं सांगू तसं सांगू
तत्त्वज्ञान सांगू. पण गोपींची प्रेमावस्था पाहिली. त्या प्रेमावस्थेमध्ये काही अवस्था आहेत. सगळं रसशास्त्र सांगत नाही, 2-3च अवस्था सांगतो. पूर्वानुराग एक अवस्था, मधली अवस्था संयोग, आणि एक तीव्रतर अवस्था सांगते वियोग. पाण्याची किंमत लोकांना यंदा कळली. पाणी काय चीज आहे यंदा कळलं ना. पुण्यातल्या लोकांना अजून कळलेलं नाही म्हणावं तसं. घरकामाला येणाऱ्या ज्या माता भगिनी आहेत त्यांना अजिबात नसते. पहिलं आलं की नळच सोडतात. ते भांडी घासून धुवून पालथी घालीपर्यंत नळ सोडा. जमखंडीत आमच्या एका बादलीत ती बाई सगळी भांडी घासून धुवून स्वच्छच. पाण्याची किंमत नाही. तसं भगवंताशी झालेला संयोग जो आहे, श्रीगुरूंशी झालेली जी एकरूपता आहे, परब्रह्माची आत्मत्वे करून जी काही एकता आहे, तिचं मूल्य एकता असताना जितकं कळतं त्याच्यापेक्षा वियोगात जास्त कळतं. असा भक्तिशास्त्रातला सिद्धांत आहे. ते कबीर महाराज सांगतात, विरहा बडा सुलताना. भक्तिप्रेमाच्या साम्राज्यातला हा वियोग, विरह जो आहे तो बादशाचा बादशाह आहे. आणि मग तो कधी भेटेल, तो कधी भेटेल, तो कधी भेटेल. भेटवा हो, भेटवा हो, भेटवा मज श्रीरंग. त्या श्रीरंगाची भेट घालून द्या. ती वेग गोपी सांगते, घनुवाजे गुणगुणा वाराबाहेर ऋण जुणा भवतार कुहा कान्हा वेगी भेटवा. मग त्या वियोगामध्ये चांद ओ चांदणे चापे ओ चंदनू देवकी नंदनू विण नावडे गे माय. चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी. कान्होवन माळी वेगी भेटवा. तुम्ही गात असा सुस्वरे, मी सुस्वर गाता ऐकून येदावी. माझ्या कानात तापलेलं तेल ओतावं असे तुमचे सूर लागतात. कोकिळे वर्जावे बाई यानो. म्हणून का उगत पंचमात आणि स्वर लावताय, मला सहन होत नाही का त्याचा वियोग, त्याचा विरह. वेगी भेटवा का नंद नंदनू घडी घडी आणा. त्याला आणा, त्याला आणा. अवस्था आहे. अशा अवस्थेला आरूढ झालेल्या त्या गोपी, त्यांची अवस्था पाहिली म्हणलं काय सांगणार आपण, काय सांगणार. आणि मग तो म्हणू लागला की पहा, त्यांनी पहिलंच वाक्य टाकलं काय, कृष्ण तुम्हाला भेटायला येणार आहे. केव्हा भेटले, द्वारकाधीश प्रभू झाल्यानंतर सेमंतक पंचक्षेत्राच्या ठिकाणी खगरा सूर्यग्रहणाच्या वेळी भेटलेत. इतका काळ गेलाय. पण त्या गोपी काय म्हणल्या, उद्धवजी, सकाळमध्ये उद्धवजी छापून येतं ते उद्धवजी नव्हेत. भगवंताचा अत्यंत श्रेष्ठ असा आणि जिवलग उद्धव, तो उद्धव त्याला म्हणतात. उद्धवजी कच्छ काठेवाडातली वृंदावन मथुरेतली भाषा ही. तुमच्या मुखातनं तो आम्हाला भेटायला येणार आहे ना, आता आमचे प्राण ही कुडी सांडून जाऊ शकत नाहीत.
नाहीतर त्याच्या वियोगामुळं आमचे प्राण ही कुडी केव्हा सांडून जाऊ शकतील आम्हाला ठाऊक नव्हतं. कोणत्याही क्षणाला प्राण सोडून गेले असते आम्हाला. पण आता आम्हाला आधार आला. आता तो भेटेपर्यंत निश्चित हे प्राण आमची कुडी सोडून जाणार नाहीत. नुसतं तो येणार आहे भेटायला. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. बाप रखमा देवरू न विसंबे सर्वथा, निवृत्तीने तत्वता सांगितले. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. याच्या पुढचा विचार उद्याच्या सेवेत करू. फक्त उद्याची प्रवचनाची सेवेची वेळ ही 5 ते 6 अशी राहील. याची श्रोत्यांनी अवश्य नोंद घ्या. पुंडरी श्री ज्ञानदेव श्री सद्गुरु ज्ञानेश्वर विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडरी वरदा श्री ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज.